नमस्कार मित्रांनो, वन विभागामार्फत परीक्षा सुरू झालेली आहे। आजपासून या परीक्षा सुरू झालेल्या आहे। या परीक्षेमध्ये मित्रांनो कोणत्या टॉपिकवर येथे प्रश्न विचारले जात आहे ते आपण या व्हिडिओमध्ये डिस्कशन करणार आहोत, जेणेकरून आगामी काळामध्ये मित्रांनो ज्या परीक्षा होणार आहेत त्याविषयी तुम्हाला थोडीफार येथे मदत होणार आहे। तर बघा, इंग्लिशमध्ये मित्रांनो कोणते प्रश्न आले तर शब्दसंग्रहावर इथे जास्तीत जास्त प्रश्न इथे विचारले जातात हे आपल्याला माहित आहे। इंग्लिश आणि मराठीमध्ये TCS कडून तर तुम्ही जास्तीत जास्त वन वर्ड सबस्टिट्यूशन, समानार्थी विरुद्धार्थी शब्द, त्याचप्रमाणे जे फ्रेसेस आहे म्हणजे वाक्यप्रचार आहे आणि म्हणी आहे त्या तुम्ही इंग्लिशच्या चांगल्या प्रकारे केलेल्या हव्या। यामध्ये बघा मित्रांनो सिनोनिम्सवर इथे प्रश्न आलेले होते आजच्या पेपरमध्ये। त्यानंतर बघा अँटोनिम्सवर सुद्धा विरुद्धार्थी शब्द सुद्धा आले होते। त्यानंतर वन वर्ड सबस्टिट्यूशन म्हणजे अनेक एका मोठ्या वाक्यासाठी एक शब्द यासाठी सुद्धा प्रश्न आलेले होते। त्यानंतर बघा ॲडम्स अँड फ्रेसेसवर सुद्धा इथे प्रश्न आले होते। म्हणी आणि वाक्यप्रचारावर सुद्धा मित्रांनो प्रश्न आलेले होते इंग्लिशमध्ये। सेंटेन्स अरेंजमेंटवर प्रश्न येतातच मित्रांनो। TCS मध्ये एक पूर्ण वाक्य असते, त्याला तुकड्यामध्ये दिलेले असते आणि ते तुम्हाला त्या वाक्याचे जे तुकडे आहेत ते जोडावे लागतात। त्याचा प्रॉपर ABACDE त्याचप्रमाणे ADEC असा क्रम दिलेला असतो। यापैकी 4 पर्यायापैकी कोणता क्रम बरोबर आहे तो आपल्याला शोधावा लागतो। मराठीमध्ये बघा मित्रांनो, मराठीमध्ये प्रयोगावर प्रश्न आले आहे। अलंकारावर सुद्धा प्रश्न येत आहे, त्यामुळे अलंकार थोडेफार वाचून घ्या बेसिक। त्यानंतर काळावर सुद्धा प्रश्न येत आहे आणि शब्दसमूहाबद्दल एक शब्द म्हणजे वन वर्ड सबस्टिट्यूशन यावर प्रश्न येत आहे। वाक्यप्रचारावर म्हणजे फ्रेसेसवर 2 प्रश्न येत आहे। समानार्थी शब्द 2 प्रश्न। त्यानंतर बघा म्हणी यावर सुद्धा एक प्रश्न। अशा प्रकारे शब्दसंग्रहावर भरपूर प्रश्न इथे TCS विचारते, त्यामुळे तुम्ही जो तुमचा शब्दसंग्रहाचा डाटा आहे तो प्रॉपरली चांगल्या प्रकारे केलेला हवा। हे बघा अनेक रिप्लाय आलेले आहेत, त्यापैकी बघा मराठीमध्ये प्रयोगवर प्रश्न आला होता, अलंकारावर प्रश्न आले होते, पॅसेज आला नव्हता मित्रांनो। तर बघा मित्रांनो काही पेपर हे 15 क्वेश्चनसाठी आहे, काही ज्या पोस्ट आहे त्यामध्ये टेक्निकलचे सुद्धा मित्रांनो त्यांचे प्रश्न विचारले जातात। तर इथे 15 मार्क्सवर मराठी किंवा इंग्रजी विचारले जाते। त्यामध्ये मित्रांनो पॅसेज विचारण्याची शक्यता कमी असते, ज्यामध्ये प्रामुख्याने 25 क्वेश्चन असतात असा जो पेपर असतो त्यामध्ये इथे पॅसेज येण्याची संभाव्यता जास्त असते। तर बघा अलंकारावर 2 प्रश्न आहे। त्यानंतर कादंबरीवर सुद्धा प्रश्न येत आहे मित्रांनो, लेखक आणि त्यांची कादंबरी यावर प्रश्न येत आहे। वाक्यप्रचार आणि म्हणी यावर मराठीमध्ये प्रश्न येत आहे। समानार्थी आणि विरुद्धार्थी प्रश्न शब्द यावर प्रश्न येत आहे। तर समानार्थी विरुद्धार्थी शब्द चांगल्यानं करून घ्या। रिजनिंगमध्ये बघा फिगरवर प्रश्न येत आहे, ठीक आहे। ब्लड रिलेशनवर 2 प्रश्न येत आहे। सिरीजवर नंबरची जे सिरीज असते त्यावर प्रश्न ABCD किंवा इत्यादी यावर जो पॅटर्न असतो त्यावर सुद्धा प्रश्न येत आहे। कोडिंग डिकोडिंगवर 2 प्रश्न येत आहे। ब्लड रिलेशनवर सुद्धा मित्रांनो प्रश्न येत आहे असे इथे म्हणजे वयवारीवर सुद्धा प्रश्न येत आहे असे आपल्याला दिसून येत आहे। त्यानंतर बघा पुन्हा मराठीमध्ये अजून एक रिप्लाय आहे। तर यामध्ये बघा मराठीमध्ये प्रयोग, अलंकार म्हणजे अलंकारावर 100% प्रश्न येत आहे। पुस्तकाचे नाव हे आपण आधीच बघितलेलं आहे। पॅसेज इथे पॅसेज नव्हता म्हटलेला आहे म्हणजे पॅसेजवर प्रश्न येत नाही आहे, परंतु मित्रांनो पॅसेजवर प्रश्न येऊ शकतात आणि पॅसेज तसंही तुम्ही प्रिपरेशनही नाही केलं तरी पॅसेजमधूनच तुम्ही त्यावर प्रॉपरली उत्तर मार्क्स करू शकता। पॅसेजबद्दल काही येथे टेन्शन घेण्याची गरज नाही। वाक्यप्रचार आणि म्हणी यावर चांगले प्रश्न येत आहे। वोकॅब्युलरीवर चांगले प्रश्न येत आहे मित्रांनो। समानार्थी विरुद्धार्थी शब्द यावर चांगला तुम्ही भर दिलेला हवा। TCS मध्ये मित्रांनो सक्सेस होण्याचा एकच फंडा आहे, तुमची वोकॅब्युलरी प्रॉपर असायला हवी। समजा 25 क्वेश्चन असले तर 25 पैकी जवळपास 10 ते 15 प्रश्न हे समानार्थी विरुद्धार्थी, वन वर्ड सबस्टिट्यूशन आणि म्हणी आणि वाक्यप्रचार यावरच असतात आणि हे तुम्ही प्रॉपरली करून घ्या। मराठीसाठी तुम्ही जे मोरा वाडंबेचं जे शब्दसंग्रहचं पुस्तक आहे ते तुम्ही प्रॉपरली करून घ्या। त्याचप्रमाणे इंग्रजीसाठी मित्रांनो MJ शेख वोकॅब्युलरी असेल, त्याचप्रमाणे जे आपलं रियान मार्टिनचं पुस्तक आहे त्यामधून किंवा पाल्यानसुरीमधली जे असेल ते तुम्ही प्रॉपरली करणे गरजेचे आहे, किंवा बाळासाहेब शिंदेचं सुद्धा मित्रांनो बुक तुम्ही रेफर करू शकता। वन वर्ड सबस्टिट्यूशन बघा 3 प्रश्न येत आहे इंग्लिशमध्ये। ॲडम्स आणि फ्रेसेसवर इथे 2 ते 3 प्रश्न येत आहे। बघा अँटोनिम सिनोनिम्सवर 2 प्रश्न येत आहे। पॅराजंबलवर सुद्धा मित्रांनो प्रश्न येत आहे, हे असे आपल्याला इथे दिसून येत आहे। आर्टिकलवर सुद्धा एक प्रश्न आलेला होता। इनडायरेक्ट स्पीच आणि व्हॉइस हे जे सिलेक्टेड आहे स्पेशल टॉपिक यावर सुद्धा प्रश्न येत आहे असे आपल्याला इथे दिसून येत आहे। त्यानंतर बघा GK मध्ये काय आहे तर महाराष्ट्र भूगोलावर जास्त प्रश्न विचारले जात आहेत, त्यामुळे स्टेट बोर्डचे जे महाराष्ट्र भूगोल आहे ते तुम्ही चांगल्यानं करून घेतलेलं हवं। 5वी ते 10वी पर्यंतचे जे स्टेट बोर्डाचे पुस्तक आहे ते प्रॉपरली करा, किंवा तुम्ही महाराष्ट्राच्या भूगोलासाठी मित्रांनो दीपस्तंभचं जे पुस्तक आहे ते पण तुम्ही करू शकता, किंवा सौदीचं सुद्धा पुस्तक तुम्ही वाचू शकता। त्याचप्रमाणे जर तुम्ही अप्पा हातनुरे यांचे शॉर्ट नोट्स पण वाचले तरी ते तुम्हाला येथे सफिशियंट आहे।
त्यानंतर बघा आंतरराष्ट्रीय घडामोडी म्हणजे इंटरनॅशनल न्यूजवर इथे प्रश्न विचारले जाते. आपल्याला माहिती आहे TCSच्या पॅटर्नमध्ये 5 ते 6 प्रश्न हे करंटवर असतात आणि ते खूप ब्रॉड असतात. म्हणजे त्याचा एक स्पेसिफिक काही क्रायटेरिया नसतो, ते कुठूनही विचारू शकतात. त्यामुळे करंट अफेअर तुम्ही तुमच्याकडे जितके आहे तितके करा चांगल्याने. त्याचप्रमाणे जास्तीत जास्त त्याचा आवाका वाढवण्याचा प्रयत्न करा. नॅशनल लेवल त्याचप्रमाणे इंटरनॅशनल लेवलचे प्रश्नसुद्धा इथे विचारू शकतात. आंतरराष्ट्रीय करारसुद्धा विचारलेले आहे असे इथे सांगितलेले आहे बघा. त्यानंतर मॅथमध्ये बघा रिझनिंगवर जास्त प्रश्न होत आहे, हे आपल्याला इथे दिसून येत आहे. त्यामध्ये नंबर सिरीज, फिगर काउंटिंगवर प्रश्न येत आहे. नेक्स्ट फिगर कोणती म्हणजे असे दिले राहते, त्यामध्ये नेक्स्ट फिगर कोणती असे प्रश्न राहते. त्यानंतर बघा अल्फाबेटिकल जे नंबर सिरीज आहे त्यावर सुद्धा प्रश्न येत आहे. ब्लड रिलेशनवर प्रश्न येत आहे मित्रांनो 2 प्रश्न. कोडिंग आणि डिकोडिंगवर सुद्धा प्रश्न येत आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो हा वन विभागामध्ये जे पेपर आता चालू आहे त्याचा हा थोडाफार तुम्हाला इथे माहिती पडलेली असेल की हे टॉपिक आहे आणि या टॉपिकवर प्रश्न येत आहे. यानुसार तुम्ही तुमची तयारी केलेली हवी. परंतु मित्रांनो पदानुसार मित्रांनो इथे TCSमध्ये पॅटर्नमध्ये चेंजसुद्धा होत असते. वनरक्षकमध्ये मित्रांनो यापेक्षा सोपी प्रश्न येऊ शकतात, कारण वनरक्षक हे 10वी प्लस 12वी म्हणजे 12वी लेवलचं जे पद आहे त्यावर मित्रांनो हे प्रश्न येणार आहे. आणि त्यामुळे वनरक्षकचा जो दर्जा आहे काही खूप असा कठीण असणार नाही, हा मीडियम लेवलचा पेपर असणार आहे आणि त्या अनुषंगाने तुम्ही तयारी केलेली हवी. बेसिकमध्ये एक महत्त्वाचं लक्षात असू द्या मित्रांनो, जे इंग्लिश आणि मराठी आहे यामध्ये तुमचे जे समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द आहे ते खूपच चांगल्या प्रकारे झालेले असावे. त्याचप्रमाणे त्यामध्ये मनी म्हणजे मनी, त्याचप्रमाणे वाक्यप्रचार म्हणजे फ्रेसेस म्हणतो आपण त्याला ते. त्यानंतर मित्रांनो वन वर्ड सबस्टिट्यूशन मराठी आणि इंग्लिश दोघांची. त्याचप्रमाणे मित्रांनो जे समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द असतात ते समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द हे पण तुम्ही चांगल्या प्रकारे करून घ्या. यावर मित्रांनो हमखास प्रश्न येतात. प्रत्येक पेपरमध्ये जवळपास 70% प्रश्न TCSमध्ये यावरच असतात मित्रांनो. त्याचप्रमाणे जे बेसिक ग्रामर्स वगैरे आहे, शब्दांच्या जाती वगैरे, पार्ट ऑफ स्पीच हे सुद्धा तुम्ही करू शकता. प्रयोग करून घ्या. त्याचप्रमाणे मित्रांनो जे मराठी ग्रंथ आहे आणि त्यांचे लेखक आहे हे सुद्धा तुम्ही चांगल्यानं करून घ्या. आणि इंग्लिश मॅथमॅटिक्समध्ये मित्रांनो तुमचे जे सिलेक्टेड टॉपिक आहे तुम्ही कोणते एक स्टँडर्ड बुक घेतलं त्याचं बेसिकपासून प्रॉपरली तुम्ही मीडियमपर्यंत जे लेवल आहे ते अभ्यास केला तर तुम्हाला इथे TCSचे प्रश्न सोडवता येतात. खूप काही कठीण नसतात. जर एखादं चांगलं मोठं पद असलं तर त्यासाठी थोडा क्रायटेरिया मित्रांनो CGL लेवलचा असू शकते. परंतु हे नॉर्मल भरती आहे, यामध्ये वनरक्षकसाठी काही खूप कठीण पेपर तुम्हाला दिला जाणार नाही. 12वी प्लसवर आहे आणि त्यांना माहिती आहे की सर्वांना इथे पेपर समजल्या पाहिजे किंवा तो मीडियम लेवलचाच ते पेपर काढतील. तर अजून काही प्रश्न असतील कृपया कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. थँक्यू सो मच गाईज फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड प्लीज सबस्क्राईब चॅनल टू गेट मिळेल. आणि मित्रांनो आमचं टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करून घ्या, त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही दिलेली आहे. @MH एक्झाम गुरु हे आमचं टेलिग्राम चॅनल आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, यावर आम्ही सर्व प्रश्न वगैरे शेअर करूच. थँक्यू गाईज.